नमस्कार नमस्कार मंडळी, मी राजगुरू वरजकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की गुढीपाडव्याच्या रात्री आपला पारंपरिक खेळ उभा राहतो. खेळ उभा राहिल्याच्या नंतर मग त्याचं गाराणं वगैरे खेळ उभा राहिल्याच्या नंतर गाराणं वगैरे घातलं जातं. गाराणं वगैरे घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा खेळ बाहेर पडतो, आरत्या घेतो. आरत्या वगैरे घेऊन झाल्याच्या नंतर पारंपरिक सर्व रूढी परंपरा जपत पुन्हा एकदा सभागृहामध्ये जातो आणि तिथे आपला तो भाग संपतो. तर त्याच्या पुढचा भाग मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. तर ह्या भागामध्ये जे पागी असतात, लाकडे कुटुंबाचे जे पागी असतात ते पागण्यासाठी गेले होते आणि त्यांनी मच्छी पागून आणली होती, जी वाडी भरण्यासाठी उपयुक्त असते. ज्या मच्छीतून वाडी भरली जाते, अशी वाडी जी असते ती कशा प्रकारे भरली जाते, ती वाडी कशा प्रकारे सभागृहामध्ये आणली जाते, हे या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत. तसंच एक मुका व्यक्ती आहे जो गाणं म्हणतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही दंग झालोय. आणि तसंच सकाळ होते, सकाळ वगैरे झाल्याच्या नंतर मग खेळ थांबतो, दौलत जादा वगैरे होते, खेळ थांबतो. पुन्हा राखण रखवाली केली जाते, वार्षिक राखण दिल्या जातात. त्याच्यानंतरच पुन्हा एकदा जो दिवा भागपंचमीला बाहेर आलेला असतो, तो दिवा वाजत गाजत पुन्हा मंदिरामध्ये घेऊन जातात. घेऊन गेल्याच्या नंतर जे लोकरे कुटुंब आहे, जे आमच्या वाडीचे होडेकर आहेत, त्यांच्या घरी महाप्रसाद असतो आणि त्या महाप्रसादासाठी आपण जाणार आहोत. फुल धमाल असते, रात्रभर गाणी म्हणत असतात, लोक नाचत असतात. अशी एक्साइटमेंट तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचत असतो. आशा आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल. काही कारणास्तव तुम्ही गुढीपाडव्याला येऊ शकला नाहीत, पण या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचत असतो. मजा जरी तुम्ही गावाला नसाल तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तो आनंद घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि जाऊया आपण आता व्हिडिओ पाहायला. कसा होतो व्हिडिओ या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत राम राम. तरी काही वेळापूर्वी जे आपले लाकडे परिवार ज्यांचा पागायचा मान असतो, तर ते पागण्यासाठी आपल्या खाडीमध्ये गेले होते. तर ते इथे येत आहेत, पागून वगैरे येत आहेत. तर त्यांना किती मच्छी मिळाले, त्यांनी किती मच्छी पागली ते आपण जरा बघूया. हे येते होडी, थोडासा प्रकाश तुम्हाला दिसत असेल या व्हिडिओमध्ये. जो आपला खेळाचा कार्यक्रम झाला, त्या खेळाच्या कार्यक्रमासाठी रात्री वाडी भरली जाते. ऐकतात का? वाडी भरायचे म्हणजे काय असं, जे हे लाकडे कुटुंबातील सदस्य आहेत, म्हणजे लाकडे कुटुंबातले हे आहेत, त्रिशूल मिलिंद लाकडे आणि त्रिशूल लाकडे, जे ज्यांचा मान आहे, लाकडे कुटुंबाचा मान आहे की जो हा कार्यक्रम असतो खेळाचा आपला, त्या खेळामध्ये पागिलकी करायचं म्हणजे मासे पकडायचा हे कार्यक्रम असतो. हे बघा, तुम्हाला मच्छी दिसते. हां, ह्या मच्छी पागण्यासाठी ते आता गेले होते आणि त्यांनी ही मच्छी पागून आणली. तुम्हाला दाखवतो मच्छी कशी आहे ती. जिवंत आहे बघा, फडफडते हातामध्ये. आत्ताच ते घेऊन आलेत मच्छी, ऐकलं का? आता ही मच्छी आणून झाल्यानंतर तर हे लोकरे कुटुंबाचं घर आहे. तुम्हाला दाखवतो, हे बाजूला दिसते लोकरे कुटुंबाचं घर आहे. त्या कुटुंबामध्ये ही मच्छी आता तिला भाजली जाणार. पागिलकी वगैरे झाले, ते आले मच्छी घेऊन. आता ते फ्रेश वगैरे होणार आणि कार्यक्रमासाठी पुन्हा सभागृहात जाणार. आणि बाकी मग नोकरे कुटुंब जे मच्छी घेऊन तुम्हाला हातात दिसतंय, नंतर ही मच्छी आपण चुलीवर भाजणार ना. तर ही मच्छी मग चुलीवर भाजली जाते. कशी भाजली जाते हे पण आपण पाहूया. बरं, जी मच्छी आणली होती, जे पागी गेले होते त्यांनी ती मच्छी आणली होती, ती आता भाजायला सुरुवात झाली. आपण बघूया कशी इथे भाजली जाते. चुलीवर भाजली जाते मच्छी. तुम्हाला दाखवतो कशी भाजली जाते ती. निखारे पेटलेले आहेत, ऐकलत का? आणि एका हाताने आपलं झाकण हलवून ते निखाऱ्यांना वाहे दिले जाते आणि मच्छी भाजली जाते. मच्छी जिवंत आहे, निखाऱ्यावरती फडफडते बघा. मस्त इस्तव झालाय. ही शिल्पाताई आपली मच्छी भाजते बघा.
शिल्पा ते इकडे बघ. तर मच्छी भाजून झाल्यानंतर वाडी भरता नाही एकदा मच्छी आता ही मच्छी पूर्ण भाजून झाल्याच्या नंतर हे सर्व एकत्र त्यांच्या घरी जे देवघर आहे त्यांचं त्या देवघरामध्ये ठेवलं जातं. ही मच्छी भाजून झाल्यानंतर हे सर्व एकत्र ते समोर दिसतं त्यांचं देवघर आहे. त्या देवघरामध्ये हे ठेवलं जातं आणि देवघरात मग वाडीतील सर्व लोक येऊन मग ती वाडी म्हणून ते घेऊन जातं आणि सभागृहात जाऊन मग ते वाडी भरली जाते. पाहूया आपण ते कशा प्रकारे इथे येतात. ऐकतात का? पुढे आपण पाहूया ती कशा प्रकारे इथे येतात, ती वाडी घेतात आणि नंतर मग ती वाडी घेऊन सभागृहामध्ये जातात. तोपर्यंत धन्यवाद. तर मंडळी, मगाशी आपण बघितलं होतं की पागीने मच्छी आणली होती, मच्छी पागून आणली होती आणि मग ती भाजून वगैरे घेतली होती. ती भाजून घेतल्यानंतर हे आपल्यासोबत आहेत लोकरे कुटुंब, ज्यांच्या घरी त्यांची होडेकरी आहे आपल्या लोकरेवाडीची. तर त्या होडेकर कुटुंबाने आता ती मच्छी इथे भाजून वगैरे घेतली आहे, देवाजवळ ठेवली. हे त्यांचं देव आहे का, देवाजवळ ठेवली. त्याच्यानंतर मग आता ही मच्छी वाडी जी असते आमची लोकरेवाडी आहे, ती वाडी आता बाहेर आली आहे. ही जी मच्छी भाजलेली आहे हिला आमच्या वाडीमध्ये वाडी असं म्हटलं जातं. जी वाडी भरली जाते ती वाडी नेण्यासाठी लोकरेवाडी आता बाहेर इथे आलेली आहे. तर लोकरे कुटुंब आता ही वाडी त्यांच्या देवाकडनं बाहेर घेऊन जाणार आहे. आपण बघूया कशा प्रकारे ते पुढचं कार्य असेल. सावकाश. शिल्पा संभाईवादी लवकर टाकत गुलाब बाजूला ठेव. इकडे पुढे ठेव. इकडे ठेव. इकडे समोर. मंडळी, आपण पाहू शकता इथे वाडी आता ठेवलेली आहे. आता याच्यानंतर सर्व गावातील जे होडेकर आहेत, 5 होडेकर म्हणतात किंवा इतर होडेकर आहेत, ते येऊन मग वाडीला विचारणार आणि मग परवानगी घेऊन ही वाडी इथे भरली जाणार. सोडा आणि मग ठेवा. गंगा दैवत कशी गंगा गाडी भरून लोक नाही का? तू फोन करतोस ना तेव्हा काय सुरुवात इकडची सुरुवात कर. अशी वाटलीच कर. अशी परत करायची नसतं. काशी गंगा वाडी बरोबर हुकूम आहे ना.
आत नाही फिरणार. येतो का ठेवायचं का कालबोंडा उचलला जांभरकर आता ते 4 कर. इकडे मध्ये आता कोण आहे वाडीवर उपमा आहे. शशी मामा काय हे काय मोठं घे आता शेवट आहे. कोण राहिले गेले तू सगळा पहिल्यापासून बघी होतो कसा करतात करील बरोबर ते स्वतःने आपली पाठी पण आहे लोक असतात कसा करतात आपण सगळा घे मध्ये पत्रावर रांधे रे ते रांधे काय ठेवते इकडे वर काय काय ठेवतात मावरा टाका मावरा इकडे ना सगळ्यावर टाकून ठेव. सगळा तुझे हात रे आमच्या ना असे व्हायचे रे हे ठेवायचे आप्पा सांग ते तेव्हा समजेल ना ही परमा ठेवू नको पत्र इकडे टाकतो आम्हाला पण दाखव म्हणजे आम्ही पण आले असं काहीतरी होऊ शकतो मी ओढतोय तो. चला ए सगळे चला चला थोडं काय वाटतं ओढतोय ओढतोय. एक नंबर अरे आनंद झाली. सोड जा. वाडी भरली हो हो ही मान्य करून घे. चूक होतं काय ठेवू काय ठेवू नको. नको. आणि वर्षाचे 12 महिने जमेत धर असं सांगा हो. जर चुकलो असलो तर माफ करा. हे महापुरुषा मान्य करून नाही खरंच आहे. जे जे यार इकडे या डायरेक्ट सोड जराशी माणसं आहेत राजा मी पण शिरगावकर रात्री खायचे लाकडे पण आहेत लाईन लावले खाली काय नाही काय सांगा वाडी भरली आमच्या असं सांगा रे का समजलं ना. माफ कर वर्षाच्या 12 महिने जमेल धर असं सांगा. तसं वाडी भरली आहे ती मान्य करून घे आमच्यावर काय राग रुसू ठेवू नकोस. वर्षाचे 12 महिने जमीन धर बाबा. त्यामध्ये पण विचार कसं मग तेच प्रॉब्लेम झाला हे माहिती नाही तर अशा प्रकारे आता वाडी वगैरे भरून झाली. देवाला आपण आता चहाची ती धार सोडली ऐकलत का. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण खेळ उभा करायचा आणि हा खेळ आता उभा राहिल्याच्या नंतर सकाळपर्यंत असाच नाचत राहणार. आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. आता खेळ किती वेळात आपण सुरुवात करायची त्याबद्दल मला सांगा. आता खेळ उभा आत्ताच खेळ उभा करायचा आहे आम्हाला आणि तो सकाळपर्यंत चालूच राहणार. म्हणजे सकाळपर्यंत चालू राहणार. किती वाजेपर्यंत सकाळी तरी किती वाजेपर्यंत खेळ चालू असेल. 11 वाजे. लक्षात घ्या हा जो दिवा जो आहे हा मंदिरात जाईपर्यंत 2 वाजतात म्हणून सांग.
मंदिरात जाईपर्यंत 2 वाजतात. तोपर्यंत खेळ चालू असतो. मध्यंतरी फक्त थोडा वेळ जे नवस देण्यासाठी इथे थांबवला जातो, नंतर पुन्हा चालू होतो आणि जोपर्यंत हा दिवा मंदिरात जात नाही तोपर्यंत हा खेळ दुपारपर्यंत चालू असणार आहे. चला भेटूया पुन्हा एकदा कार्यक्रम चालू आहे. हा पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते बघा. मामा मजा मस्ती इकडे चालू आहे. मगापासून मजाच मस्ती चालू आहे. आज मुंबईवर आले आपल्या कार्यक्रमासाठी. चला इथं पुन्हा एकदा आपला खेळ चालू होतोय. नमो नमो तुझ श्री गणराया, नमो नमो तुझ श्री गणराया, बुद्धी द्यावी तुझे गणराया, बुद्धी द्यावी तुझे गणराया, बुद्धी द्यावी तुझे गणराया. नमो नमो तुझ श्री गणराया, नमो नमो तुझा
त्याच्यावर तुमचं सॉरी येत आहे नारायण नारायण. माझा फक्त टेमाची भीती आहे पुढे फक्त माझा राज्य आहे मालका. मी तुला टेमासह सोडू शकतो. मी तीच अपेक्षा करतोय महाराज. ओके पुढे तुम्ही सावध आहात. नाही माझं राज्य आहे ते मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे पुढे माझं राज्य आहे. हो, जाऊ दे. महाराज सगळ्यांनी मारले फक्त एक सगळ्या कुत्र्या पाठीशी लागले त्यांचा काय करू सर? महाराज आम्ही काय करू नका. राबोगा चल
ट्रॅक करलेलं काम नाही उत्कृष्ट रेडर प्रकाश उत्कृष्ट डिफेंडर आराध्य दिनेश आरतकर मॅन फ्रॉम सरकेवाडी वादफाई बरोबर ओपनिंग करताना स्टेट आणि स्टेट शॉट बकासूर सरला धावताना सुंदर सुंदर शिवाजी तीन नंबर मध्ये पडले आपला लाडका घाटा होता बकासूर मुंबईचा कलेंडर मुली मधुर गावच्या उत्सवाला आल्यामुळे काय काय मिस होत होते बघा. आता जवळ सकाळ होत आली, रात्रीपासून आम्ही इथे नाश्ते होतो, पण आता सकाळ होत आली, सकाळी 5:30 झाले. 5:30 वाजता पण एकमेका व्यक्ती गाणं म्हणतो आणि त्याच्या कानावरती आम्ही सर्वजण इथे हे म्हणतो काय दंग झालो बघा. आपण काय मिस करतोय. यशोधे तुझा यशोधे तुझा काना रडता तुझ्या सेवेला नंदी आला, तुझ्या सेवेला नंदी आला, तुझ्या सेवेला नंदी आला, तुझ्या सेवेला नंदी आला. शंकरा शरणालो तुला दर्शन दे मला, शंकरा शरणालो तुला दर्शन दे मला. आणि झाले गावा ये कोरिया गते माझे गंगेची धारा, तुझा गते माझे गंगेची धारा. शंकरा शरणालो तुला दर्शन दे मला, शंकरा शरणालो तुला दर्शन दे मला, शरणालो तुला दर्शन दे मला. नमस्कार, शुभ सकाळ. रात्रीचा कार्यक्रम झाला. जो आपला खेळ उभा असतो तो अजूनपर्यंत खेळ हॉलवरती उभा. तुम्हाला ढोलकीचा आवाज येत असेल, गाड्यांचा आवाज येत असेल. सकाळ झाली आहे तरी पण आत्ता 6:45 झाले. 6:45 वाजता पण अजूनपर्यंत सूर्य उगवला नाही. तुम्हाला दिसू शकतो सूर्य तिथे बघा, तिथे उगवतो पूर्वेला आमच्या इथे. ही आमची पूर्व दिशा आहे. सूर्य अजूनपर्यंत तिकडे उगवला नाही.
आकाशात मळा बसला म्हणजे सूर्य अजूनपर्यंत उगवला नाही. लक्ष द्या मंडळी, हा माझा गाव आहे पूर्णगड. गाव म्हणजे हा माझं इथे गाव आहे, ऐकलं का? हे बघा, हा माझं पूर्ण गाव आहे. आणि जस्ट गावाच्या बाजूला म्हणजे किनाऱ्यालाच आम्ही, मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यालाच आम्ही राहतो. किती नयनरम्य दृश्य आहे सकाळचं. अजूनपर्यंत सूर्य उगवला नाही, परंतु कुठे दिसतंय आपल्याला, धुकं असल्यामुळे दिसतंय सगळं कसं काय. नमस्कार मंडळी. मगाशी आपण आपल्या खाडीचा नजारा बघितला होता. सूर्य उगवला होता सकाळी तरी 6:45 झाले होते. आत्ता जवळजवळ 10:30 वाजता झाले. अजूनपर्यंत वातावरण हे बघा तसंच आहे, दाखवतो बघा. अजूनपर्यंत वातावरण तसंच आहे गावचं. तर मंडळी, तर दौलत जदाला आता सुरुवात झाली आहे. ऐकलं का? तुम्हाला आवाज येत असेल की गाणी म्हणतात लोक. हा आमचा खेळा बघा, आम्हाला रंगवण्यासाठी थांबला इकडे. ऐकलं का? हा बघा अंकुर हरसकर. आम्ही दोघं जण रात्रभर गाणी म्हणत होतो, नाचत होतो. आता आपण जाऊया जिकडे दौलत जदा चालू आहे. आमचा देव लक्षात ठेवा. असा दौलत जदाला सुरुवात होतं. माझी सोनी ग, माझी राणी ग, बेटाया तुला माझी राणी ग, बेटाया तुला माझी सोनी ग, बेटाया तुला कागराने रंग बसते सोनू देवी तुला, कागराने रंग बसते सोनू देवी तुला, माझी राणी ग, माझी सोनी ग, बेटाया तुला माझी राणी ग, बेटाया माझी सोनी ग, बेटाया अशा रीतीने रात्रभर चाललेला खेळ आता बसलाय. सगळी भांडी वगैरे खाली ठेवली. आणि आम्ही राम राम मान राम राम बा हात नको ठेव, हात नको ठेव. ते काय खोबरा काढ, मावरा काढ, खोबरा काढ दे. देवा भाकरी 4 करा. हा इकडे भाकरी राहत नाही. पुढच्या सगळं वाचलं बसताय
असू दे. दिवा करायचा आता. राम राम राम. लाकडे कोण? जांभरकर. पवार पवार. राम राम. राम राम मंडळी. राम राम. राम राम मंडळी. राम राम. घालो लाकडाची घेतला आहे खोबरा होता बारीक. वाज झालं का? राम राम मंडळी. राम राम. बारीक नाही हे वाज तयार फिरत खोबरा बारीक आहे काय? दाखव विनत असं दाखव आता दाखव दाखव बरं आता दाखव. आणि तुला तेल लागलं तर लगेच सांग.
एवढे लोक आहेत मी म्हणाले आम्ही सर्वांचे लांब घ्या सालाबादप्रमाणे याही वर्षी आता दिवा मंदिरात गेलेला आहे. हर हर अशा रीतीने सालाबादप्रमाणे जो दिवा बाहेर आला होता तो आता मंदिरामध्ये गेलाय. आता आपण जाणार आहोत जे नोकरी कुटुंब आहेत, जे आपले कोडेकर आहेत, त्यांच्या घरी महाप्रसादासाठी आपण जाणार आहोत. चला निघूया महाप्रसादासाठी. चला महाप्रसादाला चला. हो चला चला महाप्रसादाला चला. तर मंडळी दरवर्षीप्रमाणे दिवा मंदिरामध्ये गेलाय आणि आपल्याला लोकरी परिवाराकडनं महाप्रसादासाठी इथे बोलवलं जातं. मंदिरामध्ये दिवा गेल्याच्या नंतर त्यांच्याकडनं महाप्रसाद ठेवला जातो. तो महाप्रसाद घेण्यासाठी आज आम्ही इथे आलोय. ऐकत का? चला हर हर वदनी कवल घेता नाम घ्यासी हरीचे सदावन होते अन्न हे पूर्ण ब्रह्म. शांती शांती शांती. तर मंडळी काल आपल्या गुढीपाडवा झाला आणि कालच आपल्या गुढीपाडव्यानिमित्त आपला खेळ उभा राहिला होता. जो फागपंचमीला आपला दिवा मंदिराच्या बाहेर येतो, ऑल ओव्हर सभागृहावरती येतो, तो दिवा आज म्हणजे रंगपाडव्याला, म्हणजे कालचा गुढीपाडवा आणि आजचा रंगपाडव्याला वाजत गाजत मंदिरामध्ये घेऊन जातात. मंदिरामध्ये दिवा गेल्याच्या नंतर लोकरी परिवाराकडनं आपल्याला महाप्रसाद दिला जातो. महाप्रसाद आम्ही आता घेतलेला आहे. उत्तम प्रकारचा महाप्रसाद त्यांनी केला होता. त्याच्यामध्ये होते भात होता, आपला रेग्युलर प्रमाणे भात होता, त्याच्यामध्ये कढी होती, मच्छी होती, भाजी होती. अशा प्रकारचा त्यांनी महाप्रसाद दिला होता. तर आपल्या सर्वांचेही आभार हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. असंच आपलं सहकार्य असू द्यात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. जर काही त्रुटी असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये नक्की ॲड करू शकता आणि त्या आम्ही नेक्स्ट टाईममध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपल्या सर्वांना राम राम.